तर आपण 10वीचा आपला अभ्यासक्रम चालू करण्याआधी 9वीतला एक महत्त्वाचा चॅप्टर रिवाईज करून घेणार आहे आणि त्या चॅप्टरचं नाव आहे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. कारण आपण जो पहिला चॅप्टर शिकणार आहोत अल्जेब्राचा, त्याच्यासाठी हा चॅप्टर महत्त्वाचा आहे, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. कारण त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला इक्वेशनच सॉल्व्ह करायचे आहेत आणि इक्वेशन्सवरून ग्राफ प्लॉटिंग वगैरे ह्या गोष्टी पुढे शिकायच्या आहेत. तर आपण ह्याच्यामध्ये 2 मेथड्स पाहिल्या होत्या 9th आपल्या चॅप्टरमध्ये. फर्स्ट मेथड होती एलिमिनेशन मेथड. आणि आपली सेकंड मेथड होती सबस्टिट्यूशन मेथड. काय करायचो आपण या दोन्ही मेथड्समध्ये, आठवतंय का पहा बरं. तर आपल्याकडे 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स असायचे इन 2 व्हेरिएबल्स. 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. हे सॉल्व्ह करण्यासाठी आपण या 2 मेथड्स वापरायचो, एलिमिनेशन अँड सबस्टिट्यूशन मेथड. सो व्हॉट वी डू इन एलिमिनेशन मेथड. तर समजा आपल्याकडे x + y = 6. मी अंदाजे इक्वेशन्स घेते काहीतरी. अँड 4x + 9y = समथिंग 8. मला माहिती नाही हे इक्वेशन्स करेक्ट असतील का, पण समजा आपल्याकडे असे काही इक्वेशन्स असतील तर आपण एलिमिनेशन मेथडमध्ये काय करतो, तर याच्यामधला एकतर x हा व्हेरिएबल किंवा y हा व्हेरिएबल एलिमिनेट करण्याचा प्रयत्न करतो. टू एलिमिनेट, टू डिलीट, टू रिमूव्ह. त्याच्याने काय होतं, मग आपला एकदा x गेला की आपल्याला y = समथिंग अशी व्हॅल्यू मिळते. ज्याने आपल्याला समजा y = काहीतरी व्हॅल्यू मिळाली स्टार, तर ती स्टार व्हॅल्यू आपण पुन्हा इक्वेशनमध्ये पुट केली की आपल्याला x = काहीतरी दुसरी व्हॅल्यू मिळते. सो आपल्या ही मेथड आहे एलिमिनेशन मेथड. आणि सबस्टिट्यूशन मेथडमध्ये काय करायचो की समजा हेच 2 इक्वेशन्स आहेत, तर सबस्टिट्यूशन म्हणजे टू सबस्टिट्यूट, टू पुट. काय करतो आपण, तर आपल्याकडे हे जे इक्वेशन आहे x + y = 6, याच्यावरून आपण x किंवा y ह्याच्याबद्दलची व्हॅल्यू काढणार. समजा मला x ची व्हॅल्यू काढायची तर काय करायला लागेल, x + y = 6 आहे. सो x = हे y इकडे कसं आहे, ऍडिशन मध्ये आहे, म्हणजे हे +y आहे. ते जर घालवायचं असेल तर मी काय करते, -y करते. इकडे -y केलं म्हटल्यावर इक्वल साईनमुळे या साईडला पण काय करणार, आपण -y करणार. x + y - y = 6 - y. सो व्हॉट वी गेट, x + y - y कॅन्सल होणार, x = 6 - y. ठीक आहे, आता ही व्हॅल्यू मिळाली. मग ह्याचं पुढे काय करायचं, तर ही जी मिळाली आपल्याला x = 6 - y ही इक्वेशन 1 वरून मिळालेली व्हॅल्यू आपण इक्वेशन 2 मध्ये पुट करणार. हाऊ, इक्वेशन 2 इज 4x + 9y = 8. So we have value of x = 6 - y. So let's put this value in equation 2. 4 x ची व्हॅल्यू काय होती आपली, 6 - y + 9y = 8. And then solve it. You will get the value of y. Y = some star value. Okay. So these are 2 methods, elimination method and substitution method. So let's try to solve some examples by these 2 methods. So here we have one example. First example is x + y = 14, x - y = 2. So these are 2 linear equations in 2 variables. Variables are x and y. We already know the meaning of linear equations. Revise your chapter polynomial. याच्यामध्ये तुम्हाला लिनियर का म्हणायचं यांना हे कळून जाईल, कारण त्यांची पॉवर 1 आहे x आणि y ची. डिटेलमध्ये पाहण्यासाठी पॉलिनॉमियल हा चॅप्टर वाचा तुमचा 9th मधला. सो लेट्स कम हिअर.
x plus y is equal to 14, x minus y is equal to 2. This is equation number 1, this is equation number 2. So first we will solve it by elimination method. Elimination, what we do in elimination method? We try to eliminate x, either x or y. So इथे पहा, इथे काय आहे, x plus y is equal to 14, x minus y is equal to 2. जेव्हा आपल्याला गोष्टी एलिमिनेट करायच्या असतात म्हणजे घालवून टाकायचे असतात तेव्हा त्यांचे साइन्स जे आहेत ते कसे हवेत, अपोजिट हवेत. कारण आपल्याला माहिती आहे x मायनस एक्स 0, या एक्सचं साइन काय आहे तर प्लस आहे, या एक्सचं काय आहे मायनस आहे. साइन्स अपोजिट असल्यामुळे त्यांचं जे काही ऍडिशन होतं ते 0 येते. सो इथे पहा आपल्या इक्वेशन मध्ये या वायचं साइन आहे प्लस, या वायचं साइन आहे निगेटिव्ह, याचं आहे पॉझिटिव्ह, याचं आहे निगेटिव्ह. सो जर मी या दोन्हींची ऍडिशन केली तर काय होतंय बघा, ऍडिंग इक्वेशन 1 and 2 we get what we get, x plus y is equal to 14, x minus y is equal to 2. यांची काय करायची आहे आपल्याला, ऍडिशन. सो x plus x 2x plus y minus y 0 is equal to 14 plus 2 16. So 2x is equal to 16. पण आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. x is equal to काहीतरी हवंय आपल्याला. सो हा एक्स्ट्रा काय आहे मग इकडे बाजूला, हे 2 आहेत. 2 आणि x मध्ये काय ऑपरेशन आहे, मल्टिप्लिकेशन. 2 into x आहे. सो हे 2 घालवून टाकायचे असतील तर ते आपल्याला डिवाइड करावे लागतील. सो 2x अपॉन 2 इज इक्वल टू 16 अपॉन 2. 2 1 जा 2, 2 1 जा 2, x इज इक्वल टू 8. 2 1 जा 2, 8 जा 16. So x is equal to 8. So we got the value of x. But what about y? How will you find the value of y? So this x is equal to 8. Put this in either equation 1 or equation 2. I'm going to put it in equation 1. My equation 1 is x plus y is equal to 14. And the value of x is 8. So this gives 8 plus y is equal to 14. But I want value of y. आपल्याला y ची व्हॅल्यू हवी आहे. तर कशी निघेल मग ही, तर हे 8 ऍडिशन मध्ये आहेत, ते काय करावे लागतील आपल्याला, घालवून टाकावे लागतील. कारण या साईडला y सोडून हे 8 एक्स्ट्रा आहेत, 8 आहेत हे प्लस मध्ये. सो 8 मग मी आणि ते मायनस करून टाकणार, आणि ते इकडे मायनस केले म्हणून इकडे पण मायनस करून टाकले. सो 8 minus 8 0, y is equal to 14 minus 8 6. So x is equal to 8, y is equal to 6 is the solution of above equations, simultaneous equations. ठीक है, let's try to solve some another. So let's try this example by simultaneous method. आता आपण एलिमिनेशन मेथडनी पाहिलं, आता हेच एक्झाम्पल आपण सायमल्टेनियस नव्हे, सबस्टिट्यूशन मेथडनी कसं सॉल्व्ह करायचं ते पाहूयात. सबस्टिट्यूशन मेथड आपण पाहिलंय. सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे काय, टू पुट. सो आपले इक्वेशन्स काय होते, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 14 अँड एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2. Am I right? Yeah. So x plus y is equal to 14 and x minus y is equal to 2. This is equation 1 and let's assume this is equation as 2. So आपल्याला काय करायचंय, सबस्टिट्यूट करायचंय म्हणजे आयदर x ची व्हॅल्यू किंवा आयदर y ची व्हॅल्यू एका इक्वेशन मधून काढून घ्यायची आणि ती दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करायची. तर मी काय करते, इथं मला हे इक्वेशन सोपं वाटतंय कारण छोटी संख्या दिसते 2. सो मी इक्वेशन 2 अज्युम करते, ते काय आहे माझं, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2. ह्याच्यावरून मला मिळेल काय, तर मला ही एक्स ची व्हॅल्यू मिळेल. कशी, एक्स मायनस वाय प्लस वाय
इज इक्वल टू 2 प्लस वाय. हे वाय मला घालवून टाकायचे आहेत ना, मग हे मायनस होते म्हणून मी प्लस केले. -y प्लस वाय. आणि इक्वल साईनमुळे जी क्रिया आपण इक्वल साईनच्या लेफ्ट हँडला करतो तीच इक्वल साईनच्या राईट हँडला करायची. LHS अँड RHS. सो इकडे प्लस वाय केलं म्हणून मी इकडे पण प्लस वाय केलं. सो x इज इक्वल टू 2 प्लस वाय. ही व्हॅल्यू मला कोणत्या इक्वेशन पासून मिळाली, तर इक्वेशन 2 पासून मिळाली. मग मी ती पुन्हा 2 मध्येच पुट करणार का, तर नाही. आता ही व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे इक्वेशन 1 मध्ये. कशी पहा, पुट दिस व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे माझं, x प्लस वाय इज इक्वल टू 14. I have got value of x as 2 plus y. So x is 2 plus y is equal to 14. x ची व्हॅल्यू फक्त 2 plus y पुट केली, बाकी आहे तसं लिहिलं इक्वेशन. सो 2 plus y म्हणजे 2 आहे तसे, y plus y 2y is equal to 14. आता मला y ची व्हॅल्यू काढायची आहे म्हटल्यावर y सोडून या साईडला जे जे काही एक्स्ट्राचं आहे ते मला डिलीट करून टाकावं लागणार आहे. पहिल्यांदा काय आहेत, हे 2 आहेत, ते डिलीट करायचे तर काय होईल, हे 2 प्लस मध्ये आहेत मला, म्हणजे मला -2 घ्यावे लागतील. 2 - 2 प्लस 2y आहे तसे, 14 - 2. इकडे -2 केले म्हणून इकडे पण -2 केले. सो 2 - 2 0. 2y इज इक्वल टू 14 - 2 12. आता आणखीन 2y राहिले, मला फक्त y हवे होते. सो हे 2 मल्टिप्लाय आहेत म्हणून मला ते डिवाइड करून टाकावे लागतील. 2y अपॉन 2 इज इक्वल टू 12/2. सो 2y इज इक्वल टू 6. सो y इज इक्वल टू 6. मला y ची तर व्हॅल्यू मिळाली, फक्त आता x ची व्हॅल्यू मिळाली आहे का, मिळाली. कशी मिळाली आहे पण ती, तर मला इथे पुट करावं लागेल, कारण मी काय अझ्युम केलं होतं, x इज इक्वल टू 2 प्लस वाय. x इज इक्वल टू 2 प्लस वाय काय आहे 6. x इज इक्वल टू 8. सो अगेन x इज इक्वल टू 8 अँड y इज इक्वल टू 6 इज द सोल्युशन ऑफ दीज सायमल्टेनियस इक्वेशन्स. आणि इथून आपल्याला हे पण कळतंय की मी कोणत्याही मेथडनी सॉल्व्ह केलं, एक्झाम्पल सबस्टिट्यूशन असू दे, अगर मागचे आपले एलिमिनेशन मेथड असू दे, आपले पहा x इज इक्वल टू 8 आणि y इज इक्वल टू 6, हे सेम आन्सर्स आले. ठीक आहे.